राहत होते. वाघ राहत होता, ससा राहत होता, हरिण राहत होता, हत्ती राहत होता, उंदीर राहत होता. त्याबरोबर छोट्या छोट्या मुंग्या पण राहत होत्या. पण हा हत्ती होता का, त्याला त्याच्या सामर्थ्यावर, त्याच्या ताकदीवर खूप गर्व होता. तो चालला की जमीन हादरायची आणि सगळ्यांना भीती वाटायची. मग तो काय करायचा, मोठ्या मोठ्याने चालायचा. त्याला त्याच्या ताकदीवर, त्याच्या सामर्थ्यावर गर्व झाला होता. परंतु त्याचं नाव कोणी घेत नव्हतं. त्याच्याकडे एवढी ताकद असून, माझ्याकडे एवढी ताकद आहे, माझ्याकडे एवढी सामर्थ्य आहे की मी काही करू शकतो, मिनिटात एक झाड उपटून टाकू शकतो, तर सगळ्यांनी माझं नाव घ्यायला पाहिजे असं त्याला वाटत होतं. पण तसं होत नव्हतं. छोट्या छोट्या असणाऱ्या मुंग्या त्या देखील खूप कष्ट करतात, काम करतात, प्रामाणिकपणे आपलं काम करतात, अखंडपणे आपलं काम करत राहतात. कष्ट करत राहतात, काम करत राहतात. नेहमी सगळे लोक, जंगलातले सगळे प्राणी त्या मुंग्याची स्तुती करायची. बघा ना किती कष्ट करते, थांबत नाही, तिला बोलायला वेळ नाही, तिच्या नादात तिचं काम करत राहते, कुणालाही काही बोलत नाही. अशा असणाऱ्या मुंग्याबद्दल सर्व स्तुती करतात आणि माझ्याबद्दल कोणी स्तुती करत नाही असं त्या हत्तीला वाटायचं. मग काय करायचं, हत्ती वारुळ तोडायचा, मुंग्या चालल्या त्यांची रांग मोडायचा, पायाने त्या मुंग्या खाली तुडवायचा. त्या हत्तीला त्या मुंग्यांची ईर्ष्या वाटायला लागली होती. ईर्ष्या म्हणजे काय, तर त्याविषयी त्याचं जे मुंग्याचं नाव घेत होते, त्या मुंग्यांचं नाव घेत होते, त्याला ते नकोच वाटायचं की माझंच नाव घेतलं पाहिजे सर्वांनी, जंगलातल्या प्राण्यांनी. मग एक दिवस ही बातमी राजाला समजली. जंगलाचा राजा कोण, सिंहाला समजली. सिंहाने काय केलं, हत्तीला बोलून घेतलं आणि बोलून घेऊन काय केलं, बोलवलं. अरे म्हणे बाबा, तू हत्ती एवढा तू ताकदवान, एवढा मोठा तू, आणि तू त्या मुंग्यांना तसं का बरं करतो. त्यांनी सांगितलं की मी एवढा सामर्थ्यवान, ताकदवान, एका मिनिटात एक झाड उपटून टाकतो आणि माझं कोणी नाव घेत नाही, त्या मुंग्यांचं नाव घेतात. अरे बाबा, सिंहाने सांगितलं, ठीक आहे बाबा, या मुंग्या जरी त्यांच्या तुझ्या वाटणं जात नसतील तरी एक लक्षात ठेव, छोटी जरी मुंगी असती ना, तिने जर ठरवलं तर तुझ्या कानातून कुठं जाईल, ती मेंदूत जाईल आणि तुझं काय करतील, एवढं सामर्थ्य, एवढं ताकद असून तुझा काही उपयोग होणार नाही. ही गोष्ट हत्तीच्या लक्षात आली की आपल्या जर कानातून जर मुंगी कुठे गेली, मेंदूत गेली, तर आपण मरून जाऊ. त्यामुळे तेव्हापासून हत्तीला ठरवलं की आपल्या ताकदीवर आपण गर्व करायचा नाही. मुंगी सुद्धा श्रेष्ठ आहे, मुंगी सुद्धा तिच्या जागेवर श्रेष्ठ आहे, काम करते, कष्ट करते, आणि आपलं सामर्थ्य सुद्धा श्रेष्ठ आहे. एकमेकाची ईर्ष्या करायची नाही. मग ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो, तर एकमेकांची ईर्ष्या करायची नाही, आपण आपलं काम करत, प्रामाणिकपणे काम करत राहायचं.